हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर तुम्ही ओळखलंच असेल, मी आलेली आहे आयकिया शॉपला. तर आयकियामध्ये यायचंच होतं मला. ॲक्च्युली आम्ही ह्या साईडला आलो होतो, तर एक काम होतं, तर वेळ होता, म्हटलं चला आयकियामध्ये जाऊन येऊया. आणि एक वस्तूसुद्धा मला किचनसाठी घ्यायची होती. आणि इथली अजून एक गोष्ट मला खूप आवडते, ती मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेनच मला काय आवडतं इकडचं ते. तर स्पेशली त्यासाठी आली होती मी इथे आयकियामध्ये. तर आयकियामध्ये एंटर केल्या केल्या ना आपल्याला सेकंड फ्लोअरलाच जावं लागतं. आपण डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला शॉपिंग करू शकत नाही. तर पहिले आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो. तर हा व्लॉग ॲक्च्युली क्रिसमसच्या आधीचा आहे. क्रिसमसच्या थोडे दिवस अगोदर आम्ही आयकियामध्ये गेलो होतो. पण त्यानंतर क्रिसमसच्या दरम्यान आम्ही गेलो होतो कोल्हापूरला. तर माझे कोल्हापूरचे 2 व्हिडिओज तुम्ही बघितलेच असतील. तर त्या दरम्यान मला त्या कोल्हापूरचे व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे होते. त्यामुळे हा एक व्लॉग माझा टाकायचा राहिला. तर म्हटलं चला ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, आता हा व्लॉग अपलोड करून टाकूया. म्हणून मग हा आयकियाचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर क्रिसमसचा टाईम होता, त्यामुळे त्या प्रकारचंच डेकोरेशन केलेलं होतं. इकडे सगळं सजवून ठेवलं होतं क्रिसमससाठी. आणि क्रिसमसच्या काही ऑफर्ससुद्धा चालू होत्या तेव्हा. ॲक्च्युली आयकियाला माझी ही 5वी फेरी आहे. मी आता हे 5व्यांदा येते इकडे आयकियामध्ये. काही भरपूरशा वस्तू मी घेतलेल्या आहेत आयकियामधून. एक वस्तू फक्त घ्यायची राहिली होती, तेवढ्यासाठी मी इथे आयकियामध्ये आली आता परत. आणि आता बघते मला कसं अजून काही कलेक्शन मी बघते, अजून काही नवीन आलं आहे. आणि तसंच तुमच्यासोबतसुद्धा शेअर करीन. हे ज्यांनी बघितलं नसेल आयकिया शॉप, त्यांना नक्कीच उपयोग होईल ह्याचा. तर इथे ऑफरमध्ये बऱ्याच अशा वस्तू लागलेल्या होत्या. 199. तर हे स्टोरेज कंटेनर्स बघू शकता तुम्ही. हे 199चे आहेत. आणि त्याला ओपनिंग अगदी छान दिलेलं आहे त्यांनी. असं फ्रंट साईड ओपनिंग दिलेलं आहे डब्यांना. त्यामुळे काय ना, काही धान्य वगैरे ठेवलं तर आपण मस्त ओतायला वगैरे ते खूप बरं पडणार आहे. तर असे काही स्वस्तातले आयटमसुद्धा आपल्याला मिळून जातात. तशी ही क्रॉकरी आहे. ते 69ला बाउल्स प्लेट्स आहेत. 69 रुपीज पर पीस. तर हे पण छान वाटतात. काचेचे बाउल्स आहेत हे. प्लेसमेंट पेपर आहे. 199चा रोल आहे. प्लेसला पण 199चं आहे. 199. रोल तर स्टोरेजसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस इथे मिळून जातात. आणि तेही अगदी रिझनेबल रेटमध्ये. इथे काही वस्तू महागही असतात आणि काही आपल्याला अगदी रिझनेबल रेटमध्ये सुद्धा मिळून जातात. आणि छान आयडेशीर अशा बनवलेल्या वस्तू असतात, म्हणजे ज्याचा स्टोरेजसाठी आपल्याला खूप मस्त उपयोग होऊ शकतो. अशा वस्तू, झाडंसुद्धा असतात इथे विकायला. त्या बरण्या वगैरे काचेच्या खूप छान छान असतात. लहान मोठ्या वेगवेगळ्या साईजमध्ये, एअरटाईट वगैरे असे काही सेट पण असतात बरण्यांचे. तर खूप बरे पडतात ते. आता हा सेट आहे 399ला 3चा सेट आहे. बेकिंग डिशेस आहेत. ह्या बेकिंग डिशेस आहेत 279ला. ह्यासुद्धा खूप छान आहेत. मेन म्हणजे क्वालिटी खूप छान असते. मटेरियल जे यूज करतात ना ते खूप छान असतं. ह्या सिरामिक प्लेट्स आहेत, ज्या की मायक्रोवेव्ह सेफ आहेत. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पॅटुलाज आहेत बघा. म्हणजे इथे सगळं बेकिंगचं एक सेक्शन आहे. तिथे सगळे बेकिंगसाठी तुम्हाला जेवढ्या वस्तू लागतात ना ते सगळे आयटम मिळून जातात. असे सिलिकॉनचे स्पॅटुलाज फक्त 99 रुपीजला आहेत. एकदम चांगल्या क्वालिटीचे असतात. हे मेजरिंग बीकर आहे.
तर आपल्याला बेकिंगमध्ये या सगळ्या वस्तू लागतात. मेजरमेंट घेऊन व्यवस्थित ओतायला मिळतं बीकर असल्यामुळे. त्याचं व्यवस्थित धार पडते ना त्याच्यामुळे. हे काही सिरॅमिक बाउल्स आहेत. त्यांच्याकडे सिरॅमिक बाउल्स काही काय अगदी महागडे वगैरे पण आहेत आणि काही अगदी रिझनेबल रेटमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जातात. त्यामुळे वस्तू नीट पाहून वगैरेच घ्यावं लागतात. आता हे केकचं भांडं मला खूप आवडलं, पण मी काय मोह आवरला तो घेण्याचा. ह्या केक सर्विंग प्लेट्स वगैरे खूप छान छान असतात इकडे. आता हे जे एक लाकडी बाउल दिसलं मला, पण किमती तशा महाग आहेत. ह्याच्यावर तर किंमत दिसतच नव्हती. मग म्हटलं पुढे जाऊन बघूया. तर पुढे ह्याची किंमत दिलेली आहे. मला वाटतं यांच्याकडे असे डिस्प्लेला पण ठेवलेले असतात. आपल्याला आपले इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून त्याची प्राईस वगैरे ठेवलेली असते. आणि समजा आपल्याला प्राईस वगैरे समजत नसेल तर त्यांच्या इकडे स्कॅनिंग मशीन्स असतात. तर त्या मशीनवर आपण जर प्राईस टॅग त्यांचा स्कॅन केला ना तर आपल्याला इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलेली प्राईस बघायला मिळते. त्यामुळे ते एक सोपं जातं. म्हणजे बारकोड आपण स्वतः स्कॅन करायचा आणि तिथे टी व्ही स्क्रीनवर आपल्याला त्याची प्राईस कळते. आपण ते मच्छी वगैरे फ्राय करताना ना पॅनवर अशी जाळी ठेवायला, म्हणजे तेल उडत नाही. तेल उडू नये म्हणून पॅनवर ठेवण्यासाठी. पालेभाजी वगैरे धुण्यासाठी ड्रेनर, व्हेजिटेबल ड्रेनर. हे छान आहे. हे असं सिट्रस ज्यूस मेकर मला आवडलं, त्यामुळे ते एक घेतलं. फक्त 99 रुपीजचं आहे हे. तर ही वस्तू एक चांगली वाटली म्हणून घेतली. तशा किडूक छोट्या छोट्या वस्तूच मी घेतलेल्या आहेत. जास्त काही खरेदी केली नाही, कारण का ऑलरेडी आयकियामधून माझी बरीचशी शॉपिंग झालेली आहे. आता फक्त मी जी एक वस्तू मला जी हवी आहे ती शोधते आहे. इथे आयकियामध्ये आल्यानंतर ना इतक्या छान छान वस्तू बघायला मिळतात की आपल्याला मोह आवरणं खरंच खूप गरजेचं असतं आणि ते कठीणही जातो खूप. आता बघा ना, मी फक्त एक किचनसाठी स्टँड घ्यायला आले होते, पण नाही म्हणता थोड्याफार छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या गेल्याच माझ्याकडून. आता हे आयकिया शॉप एवढं मोठं आहे की मला पूर्णपणे तुम्हाला ते दाखवता येणारच नाही, पॉसिबलच नाही आहे ते. पण तरी माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी कवर करणार आहे. त्यामुळे माझा हा व्लॉग बहुतेक थोडा मोठासुद्धा होऊ शकतो. आता हे सगळं लॅम्प्स अँड लाईट्सचं सेक्शन आहे. असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत इकडे. सेक्शन वाईज वस्तू ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला एखादी वस्तू शोधणंसुद्धा सोपं जातं, कारण नाहीतर मग एवढ्या मोठ्या शॉपमध्ये वस्तू शोधणंसुद्धा कठीण होऊन जाईल.
आहे माझं फेवरेट सेक्शन, प्लांट्स अँड फ्लावर्स. तर इथे फेक प्लांट्स आणि फ्लावर्सची क्वालिटी इतकी छान असते ना की अगदी रिअल वाटतात. ते इतके सुंदर असतात बघा. आता हे ऑर्किड्स अगदी खरे वाटत आहेत. अगदी असं फुलांकडे बघून ना काय घेऊन काय नाही असं होतं. इकडे पण हे ग्रीन आहे, वँडरिंग जो आहे मिक्स असं ग्रीन कलर आहे त्याच्यात. सुंदर आहे, एकदम सुंदर. काय आता हे झाड मला खूप आवडलं होतं, पण म्हटल्याप्रमाणेच थोडासा मोह टाळून मी पुढे निघाली. आता हे सेक्शन आहे रिअल प्लांट्सचं. मगाचं जे होतं ते फेक प्लांट्सचं होतं आणि आता हे रिअल प्लांट्स आहेत सगळे बघा. खूप सुंदर आणि हेल्दी असे प्लांट्स असतात त्यांच्याकडे आणि रेटही खूप रिझनेबल आहेत. मगाशी जे फेक प्लांट्स बघितले त्याचे कॉस्टिंग जरा खूप जास्त वाटलं मला, म्हणून मी घेतले नाही. त्यात एक छोटंसं एक आवडलं प्लांट, ते घेतलं मी. ते तुम्हाला नंतर मी दाखवेनच पुढे जाऊन. आता हे रिअल प्लांट्सचं सेक्शन आहे बघा. आता हे सेक्शन आहे आउटडोर फर्निचरचं. म्हणजे आपण गार्डनमध्ये, टेरेसमध्ये किंवा आपल्या वरांड्यामध्ये जे फर्निचर ठेवतो ना, वुडन फर्निचर, ते सगळं फर्निचर आहे हे. तर ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी असते यांच्याकडे. खूप छान छान असं आउटडोर फर्निचर असतं. कुठे ठेवणार? किचनमध्ये. ते ह्याच्यावर आहे वाटतं. असं वर येईल ते आहे ते वाला आहे ना आपल्याकडे. कळलं म्हणजे 2 टीयरचं मला स्टोरेज मिळेल. हेच पाहिजे होतं ॲक्च्युली. मिळालं असं एंड मोमेंटला मिळून जातं. तर सगळ्यात शेवटी अगदी बिलिंग काउंटरच्या इथे जवळ आल्यानंतरच मला जे स्टँड हवं होतं ना ते मला तिथे सापडलं. मग घेऊन टाकलं मी ते. कारण का ॲक्च्युली ते स्टँड घेण्यासाठीच मी आले होते इकडे आयकियामध्ये. आता सगळं शॉपिंग संपवलं आम्ही म्हणजे जास्त काही केलंच नाही ॲक्च्युली. आता आम्ही कॅफेटेरियामध्ये आलो होतो. म्हटलं आता थोडी संध्याकाळ झाली होती, काहीतरी खाऊन पिऊन घेऊया. जवळजवळ नाही म्हटलं तरी 1.5 तास आम्हाला तरी लागलाच. आधी बरंच काही बघितलं होतं सगळं, त्यामुळे माहिती होतं कुठल्या वस्तू कुठे आहेत ते. त्यामुळे फटाफटच बघत आलो. सगळंच काही बघत नाही बसलो. फक्त तुम्हाला काही मेन पॉईंट्स म्हणजे दाखवायचे होते, जेवढे वस्तू तेवढ्या दाखवल्या, तेवढं कॅप्चर केलं. आणि मग इथे आता मी थोडंसं पेटपूजा करायला आलो होतो. पास झालं मला वाटतं. जास्त काही
आवडता केक छोट्याशा बुकेसाठी आणि ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला म्हणाले होते की अजून एका खास गोष्टीसाठी मी इथे आयकियाला आलेली आहे, तो म्हणजे हा चीज केक. तर हा आयकियाचा चीज केक मला इतका आवडतो ना, खूपच अप्रतिम बनवतात हा चीज केक हे लोक. म्हणजे असा चीज केक मी दुसरीकडे कुठेच खाल्लेला नाही आहे आजपर्यंत. खरोखरच खूप टेस्टी असतो. त्यामुळे पहिला ताव तर मी हा चीज केकवरच मारलेला आहे. अगदी मस्त मनसोक्त अगदी खाल्ला आहे चीज केक. खूप जास्त आवडतो मला ह्यांचा चीज केक आणि अशी टेस्ट खरंच दुसरीकडे कुठेच दुकानात तुम्हाला मिळत नाही. म्हणजे असं मला तरी वाटतं. ॲक्च्युली मला तर दुसरा कुठलाच आवडत नाही चीज केक, फक्त आयकियाचाच खूप जास्त आवडतो. तर आता आयकियामध्ये शॉपिंग झालेलं आहे आमचं. आता आम्ही घरी निघालो आहे. आपलं शॉपिंग झालं आहे ना हर्षद? चला आता ही बिल्डिंग दाखवते तुम्हाला आयकियाची. ही आहे आयकियाची बिल्डिंग. आता क्रिसमससाठी छान लाईटिंग वगैरे केलेलं आहे इकडे. आता घरी गेल्यानंतर मी काय काय घेतलं आहे माझं शॉपिंग तुम्हाला दाखवते. तर जास्त काही घेतलेलं नाही आहे, थोड्याच वस्तू घेतल्या आहेत अगदी गरजेच्या तेवढ्या. कारण का बघायला गेलं तर भरपूर काही मिळतं इकडे, पण एवढं सगळं म्हणजे काही आयटम्स आपल्याला स्वस्तात मिळून जातात आणि काही आयटम महागच असतात इकडे. त्यामुळे जसं एक मी तर स्पेशली इथे तो चीज केक खाण्यासाठी येते. तर ही 5वी कोणी फेरी होती आमची आयकियाला. आता आम्ही चाललो आहे घरी. तर काल मी गेली होती आयकियामध्ये. तर आयकियामधून मी काल काय काय शॉपिंग केलं आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. मी अगदी बेसिक वस्तू आणल्या आहेत. म्हणजे अगदी बेसिक म्हटलं तर अगदी उपयोगाच्या ज्या आहेत आणि माझ्याकडे मला ज्या गरजेच्या वाटल्या त्या मी आणल्यात. तर तुम्हाला एक एक वस्तू मी दाखवते. तर सगळ्यात पहिले तर मी हा घेतला आहे व्हाईट कलरचा अँटी स्किड मॅट. म्हणजे तर ही आपल्याला ड्रॉवर्समध्ये कबर्ड्समध्ये वगैरे अशी प्लेस करायला लागते. तर ही एक उपयोगाची वस्तू आहे, ती घेऊन आली आहे. म्हणजे ऑलरेडी आहेत बरेचसे, पण काही ठिकाणचे खराब झालेले आहेत. तर मला ते रिप्लेस करायचे आहे म्हणून मी ही अँटी स्किड मॅट आणलेली आहे. दुसरी वस्तू आणलेली आहे ही छोटंसं एक ज्युसर घेतलेलं आहे. त्याला आपण असं ग्लासवर ठेवू शकतो किंवा एखाद्या असं भांडं वगैरे त्याच्यावर ठेवून आपण ज्यूस काढू शकतो. संत्र, मोसंबी वगैरे किंवा मोठं लिंबू असेल तर त्याचासुद्धा ज्यूस आपण काढू शकतो. तर त्यासाठी ही एक वस्तू आणली आहे आणि ह्याची किंमत होती तिकडे फक्त 100 रुपीज, 99 रुपीजचं. तर 100 रुपीजचं मला हे मस्त स्वस्त वाटलं म्हणून मी हे एक घेतलं.
परत मी हे एक छोटूसं डिजिटल क्लॉक घेतलेलं आहे. हे असं बेडरूमसाठी जस्ट घेतलेलं आहे, म्हणजे बेडच्या आजूबाजूला वगैरे ठेवता येईल असं डिजिटल क्लॉक घेतलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे पण 150च्या आसपास काहीतरी किंमत होती, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण 150च्या आसपास याची किंमत आहे. तर हे एक छान आयटम वाटला, तो घेतला. अजून एक मी घेतलं आहे हे छोटंसं प्लांट विथ पॉट. हे मला खूप आवडलं, त्याचं लीफचा शेप आणि परत त्याचा कलर खूप छान वाटतो आहे ना, म्हणून मग हे एक घेतलं. हे आवडलं म्हणून घेतलं. अजून मी घेतलं आहे एक बाऊल. तर तिकडे वस्तू अशा ओपनमध्येच मिळतात. आपण असं पेपरमध्ये रॅप करून आपणच रॅप करून घ्यायचं असतं बिलिंग झाल्यानंतर. तर हा असा एक पोर्सलिनचा बाऊल घेतलेला आहे. आणि हा आहे फक्त ही ग्लास आहे, म्हणजे ग्लासचा बाऊल आहे, पोर्सलिन ग्लास म्हणतात त्याला. तर असा हा बाऊल घेतला आहे मी, मिक्सिंग बाऊल. हा आहे फक्त 145 रुपीजचा, 145. तर हा एक घेतला. आणि हे घेतलेले आहेत हीट रेसिस्टंट पॅड्स. आपण यांना ओपन करून बघूया. मी पण अजून बघितलं नाही आहे, मी असंच पॅकिंग घेऊन आले. तर हे असे हीट रेसिस्टंट पॅड्स आहेत, म्हणजे आपल्याला गरम भांडी वगैरे डायनिंग टेबलवर किंवा किचन ओट्यावर वगैरे ठेवायची असतील तर हे असे एकदम हलके आहेत. हे वजनाला खूपच हलके आहेत, म्हणजे ते भेंडगोळीचं म्हणतात ना, भेंडगोळी किंवा आपण कॉर्कनसाठी जे मटेरियल यूज केलेलं असतं ना, ते आहे, ते वूड आहे हे. तर हे असे 3 पॅड्स मला मिळालेले आहेत साधारण 150 रुपयामध्ये. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे एक मी असं स्टँड घेतलेलं आहे. तर आता हे पॅकिंगमध्ये हे कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे त्याचे पाय आहेत, खालचे स्टँड, त्याच्यामध्ये स्क्रू दिलेले आहेत. आणि कसं असेंबल करायचं हे त्याच्यावर लिहिलेलं असतं, पण खूप इझी आहे हे असेंबल करायला. आणि हा आहे त्याचा बेस. त्याचा डिझाईन आणि कलर मला आवडलं. डिझाईन खूप क्यूट वाटतं हे किचनमध्ये. तर किचनसाठी घेतलेलं आहे मी हे, एक ऑर्गनायझर म्हणून. तर अशी होती माझी आयकियाची शॉपिंग. तर आता मी तुम्हाला हा स्टँड लावून दाखवते कसा वाटतो आहे ते. तर हे असं किचन ओट्यावर माझं स्टँड अरेंज करून झालेलं आहे. हा मी मोठा स्टँड घेतला होता तो आहे, आणि त्याच्यावर हा छोटा स्टँड जो आधी मी घेतलेला होता तो फिक्स केलेला आहे. अशा प्रकारे मी एक समथिंग लाईक माझं कॉफी स्टेशन टाईप असं बनवलेलं आहे. असं छोट्या मोठ्या भरण्या लागतात आपल्याला ओट्यावर क्विक ॲक्सेससाठी, तर त्या सगळ्या मी इथे ठेवलेल्या आहेत. जसं की माझी गुळाची पावडर आहे, कोकोनट पावडर आहे, कॉफी आहे, इथे थोडे मॉन्क फ्रूट पावडर आहे, हे कॅराफे ठेवलं आहे एक इकडे. त्या 2 क्यूटशा अशा बरण्या आहेत, त्याच्यात तर लोणचं वगैरे ठेवलेलं असतं. अजून लोणच्यांचा स्टॉक भरपूर आहे, त्यामुळे हे एक लोणच्यांचं स्टँड हे खाली राहिलं आहे. तसं सगळं नीट व्यवस्थित अरेंज झालं आहे. याच्यामुळे पटकन कॉफी वगैरे बनवायची असेल तर मला इथून पटकन एक कॅरेफे काढलं, कॉफी बनवता येते. त्याच्यात कॅपेचिनो वगैरे ठेवलेले आहेत. असं कधीतरी फॉर चेंज ऑफ मूड असं कधीतरी प्यावीशी वाटते कॅपेचिनो, तेव्हा हे वापरते. तर कशी वाटली तुम्हाला माझी अरेंजमेंट? आवडली ना मैत्रिणींनो? आणि आवडली असेल तर नक्की, माझी आयकियाची शॉपिंगसुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. आणि माझा हा
ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.